कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गप घे ना गोळ्या, झोप येते, गुंगी येते त्या औषधांनी, नकोय मला। सुलभा सिस्टर, आता तुम्हीच काय ते बघा। काय झालं? अहो ह्या औषध घेत नाहीयेत, आता तुमच्या पेशंटला तुम्हीच औषध द्या। मी तर बाई सांगून दमले। ठीक आहे, औषध घेतलं नाही तर बरं कसं होणार तुम्ही? चला घ्या, नकोय मला, घ्या औषध तुम्ही। काय गे, वेडी झालीस का? औषध का फेकलंस? सॉरी, पण मी सांगितलं होतं तुम्हाला मला नकोयत गोळ्या, तुम्ही ऐकलं नाहीत माझं। हाऊस म्हणून औषध देत नाहीये तुला, किती महागाचं औषध होतं ते। ए दिनकर, क्लिनिंग स्टाफला बोलव रे इकडे। बाईना औषधाची बाटली फोडली, सगळ्या काचा काचा झाल्यात। मूर्ख बाई, डोक्यावर परिणाम झाला हिच्या। अरे कुठे राहिला, ये ना लवकर। अरे पाठव ना कोणाला तरी। बजरंग, उद्या पूर्ण मंद झाली ही बाई। बघा काय करून ठेवलंय, अख्खी बाटली फोडली हिनं। सॉरी, साफ करा आणि काचेचा एक तुकडा पण राहिला नाही पाहिजे। तू काय बघत बसलीये? झोप ना गप आता, आमची कामं वाढून ठेवलीस। तू ना खरंच वेडी झालीये, तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे। तू दिसती साधी बोळी, पण आहे लय डेंजर। आज बाटली फोडलीस, उद्या आणखीन काय करशील? वेडी झालीस तू, वेडी। मला वाटलं तुम्ही झोपले असेल, जागाच आहे अजून। कंटाळा तो सारखं सारखं झोपून, खूप गुंगी येते होत्या इंजेक्शन्सनी। मला घरी घेऊन चला, मला इथे नाही थांबायचंय। जायचंच आहे आपण घरला, जायचंच आहे। मला खरंच नाही राहायचंय इथे। रडू नका, रडू नका, काही नाही झालंय मला। काही झालं नाहीच की, मग काय झालं नाही, फक्त एखाद दुसरा दिवस आता आराम करा इथं। काय औषधं घ्या, थोडं खाऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला। नाही, नको मला। अहो लय भारी, तुमच्या आवडी सूप आहे। खरंच नको मला। बघा तरी मी काय आणले, तुमच्या आवडीचं सूप आहे। आवडलं? मग म्हणलं होतं की नाही मी, घ्या। बस बस बस, एक चमचा नको नको, बस बस। पण नंतर घेणार मग, हा? आता आराम करा। अधिपती, मला आराम नकोय, मी तेच सांगते तुम्हाला। माझं ऐका तुम्ही, मला इथून घेऊन चला, माझ्यावर विश्वास ठेवा। तुमच्यावर विश्वास आहेच मास्तरीन बाई। माझं काय ऐकत नाही तुम्ही? काय नाही ऐकत? हेच की भुवनेश्वरी मॅडमच चारुलता आहे। पुन्हा तेच तेच म्हणजे तेच खरं आहे ना? हो अधिपती, मी भुवनेश्वरी मॅडमना बजरंग बरोबर पाहिलं होतं। हा, मी तुम्हाला आधी सांगितलं, भुवनेश्वरी मॅडमच्या कानातली बुगडी चारुलता यांच्या कानात होती। एकच बुगडी दोघींच्या कानात कशी असू शकते? मला माहितीये ना, मला कळतंय मी काय बोलतेय। ठीक आहे, तुम्ही जरा थंड घ्या। नाही नाही अधिपती, मी खूप दिवस तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते, आपलं नीट बोलणं होत नाही। मला आत्ता बोलू द्या। तुम्ही ऐका माझं, तुम्ही स्वतःच्या डोसक्याला एवढा ताण करून घेऊ नका। ताण घेऊ नका? पण असं कसं म्हणताय तुम्ही?
असा कसा ताण घेऊ नको. अहो आपली फसवणूक झाली अधिपती. भुवनेश्वरी मॅडम रूप बदलून आल्या. तुम्हाला का पटत नाहीये? बरं ठीक आहे, एका क्षणासाठी आपण असं धरून चालूया की त्या चारुलता मॅडमच आईसाहेब आहेत. मग त्यानं काय फरक पडतो? मग म्हणजे तुम्ही कशाला त्रास करून घेता एवढं? त्या असल्या आईसाहेब तर असल्या. असल्या आई साहेब म्हणजे असं का बोलताय तुम्ही? मी जे बोलतोय ते तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून बोलतोय. माझा त्रास कमी होणं हा विषयच नाही आता. तुम्ही उगाच इशे हार्ड करायलाय मास्तरीनबाई. आई साहेब आधी बी आपल्या संग होत्या, आधी बी त्यांच्याच हातात सूत्र होती, आता बी राहतील. त्यांना आपल्याला तुम्हाला काय फरक पडतोय सांगा? तुम्ही असं का बोलताय मला खरंच कळत नाही अधिपती. तुम्हाला कळतंय ना मी काय त्या म्हणजे भुवनेश्वरी मॅडम चारुलता म्हणून आपल्या घरात ते इतके दिवस होते, ते कोणीतरी वेगळे आहेत. त्या असं दाखवतायत की त्या नाहीच आहेत, पण ते त्याच आहेत. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? ऐका 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 ऐका, तुम्ही स्ट्रेस घेऊ. स्ट्रेस नाही, स्ट्रेस आल्या मास्तरीनबाई आल्या बरं का आता बाहेर. मुद्दा तो नाही अधिपती. चिडू नका मास्तरीनबाई. अहो मी चिडू नको तर काय करू सांगा मला? कसं बोलताय तुम्ही अधिपती? त्या आपली घोर फसवणूक करतायत. कळतंय का तुम्हाला? बाबांनी भुवनेश्वरी मॅडमना बायकोचं स्थान दिलं नाही. इतक्या वर्षात त्यांना कधीही तो मान दिला नाही. आता त्यांना ते स्थान हवंय, त्यांना मान मिळवायचा परत. म्हणून ते सगळं नाटक करतायत. म्हणून ते चारुलता बनून आल्या. आणि हे जर सगळं त्यांना मिळालं तर त्यांच्या हातात सत्ता जाईल. मी काय सांगालो तुम्हाला कळतंय का? आपल्या घरातली सत्ता कायम आईसाहेबांच्याच हातात होती. आम्हीच दिली होती ती, आणि इथून पुढे मी आयुष्यभर देत राहू. असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना, मी तुमचा त्रास कमी करण्यासाठी फक्त बोलतोय. माझा त्रास असा नाही कमी होणार अधिपती. हे बघा, सुख जसं मानण्यावर असतं ना, तसं त्रास बी करून घेण्यावर असतोय. आपण जर करून घेतला तर त्रास होते, नाही तर नाही होत. काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात, त्या उगाच धरून ठेवायच्या नाहीत आपल्या मनात. आणि समजा तुम्ही म्हणताय तसं चारुलताबाईच आमच्या आईसाहेब असल्या समजा, तरी त्यानं तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्ही त्रास करून घेतल्यानं वस्तुस्थिती बदलणार आहे का मला सांगा? अहो पण मला सिद्ध करायचं ना सत्य काय ते. आता शेवटचा गाव. नाही 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 नाही, मला कोण कसं काय बघेल? मी जलात नाही का? जलात आहे आपण, आपल्याला कोण नाही बघणार. आता तुम्ही फक्त बघा मी तिची काय हालत करतो ते. आपला आणि तिचा लय पुराणा हिशोब आहे. आता फुल अँड फायनल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.